नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। नांदुरा प्रतिनिधी सय्यद इम्रान यांची रिपोर्ट। नांदुरा येथे इंधन दरवाढ, खत बियाणे महागाईविरोधात नांदुरा काँग्रेसचे तहसील कार्यालयावर आंदोलन, शासनाच्या धोरणांविरोधात निवेदन। काल सोमवार दिनांक 25 मे 2026 रोजी नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दिवसेंदिवस वाढत चाललेल्या इंधन दरवाढीचा प्रश्न, अपुरा इंधन पुरवठा तसेच पेरणी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना लागणाऱ्या बियाणे व खतांच्या वाढलेल्या दरांविरोधात तहसील कार्यालय नांदुरा येथे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाला काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष माननीय प्रकाशभाऊ पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून माजी आमदार राजेशभाऊ एकड़े यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले। यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे सामान्य नागरिक, शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांवर आर्थिक ताण वाढत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले की इंधन दरवाढीचा थेट परिणाम वाहतूक, शेती आणि दैनंदिन जीवनावरील खर्चावर होत असून दुसरीकडे शेतकऱ्यांना पेरणीपूर्वीच खत व बियाण्यांच्या वाढलेल्या किंमतींना सामोरे जावे लागत आहे। काही ठिकाणी प्रति बॅग 500 ते 600 रुपयांपर्यंत वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले। आंदोलनादरम्यान शासनाने इंधन दर नियंत्रणात आणावेत, शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात इंधन उपलब्ध करून द्यावे, बियाणे व खतांच्या दरवाढीवर नियंत्रण आणावे तसेच शेतकरी हिताचे तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली। यानंतर आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार नांदुरा यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। शासनाने जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता तातडीने निर्णय घ्यावेत, अन्यथा भविष्यात अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला। या आंदोलनात नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। सर्व नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त फटका, कारण हा जो पिरियड आहे हा पिरियड मशागत करायचा आहे आणि शेतीची मशागत डिझेल आणि आपण सगळेजण पाहत आहे या बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 80% पेट्रोल नाही आणि या महाराष्ट्राचे वाचाळ मंत्री हे विधान करत आहे की शेतकरी हा त्याचा काळा बाजार करत आहे, 100 रुपये देऊन लाईनमध्ये लोकांना पाठवून या डिझेलचा काळा बाजार करत आहे, असं निषेधार्ह विधान गिरीश महाजन यांनी केलं। आम्ही आज सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते त्या विधानाचा निषेध करतो आणि जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांनी सांगितलं की इथं मुबलक साठा आहे, कोणत्याही पेट्रोल पंपावर मुबलक साठा नाही आहे, शेतकरी अतिशय अडचणीत आहे। त्यासाठी आम्ही आज नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं धरणं आंदोलन करीत आहे। नीट पेपर फुटला आणि सर्व विद्यार्थी हे रस्त्यावर आले। आता आपण सगळे पाहत आहोत की 17 त्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वच पेट्रोल पंपावर शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरच्या रांगा, शेकडो ट्रॅक्टर घेऊन त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी डिझेलसाठी त्या ठिकाणी येत आहेत, परंतु 1000 रुपयाचं डिझेल त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी दिल्या जाते। 2-2 दिवस त्या ठिकाणी पेट्रोल पंप त्या ठिकाणी बंद ठेवतात आणि ह्या सर्व गोष्टीचा निषेध करण्यात येतात। आज आपण पाहत असेल की शेतीच्या कामाची गडबड या ठिकाणी शेतकऱ्यांची सुरू आहे। रोज कमीत कमी एक जर ट्रॅक्टर जर धरलं तर 5000 रुपयाचा ट्रॅक्टरला डिझेल त्या ठिकाणी लागते, परंतु 1000 रुपयाच्या डिझेलामध्ये त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याचं शेतामध्ये सुद्धा ट्रॅक्टर जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून आमची या ठिकाणी
या शासनाचा निषेध करता असताना जे लोक वारंवार खोटं बोलतात. आता कालही पाहिलं असेल की या राज्याचे मंत्री त्यांनी सांगतात बघ डिझेल पेट्रोलचा तुटवडाच नाहीये. मग डिझेल पेट्रोलचा जर तुटवडा नसेल तर मग ह्या रांगा पेट्रोल पंपावर कुणाच्या आहेत हे या लोकांना दिसत नाही का. परंतु हे शासनाचे जे लोक बसलेले आहेत मंत्री असणं महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये लोकांची दिशाभूल करण्याचं काम